हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या सनातन धर्मात एकादशीच्या व्रताला सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ मानलं गेलं आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या एकादशीची सुरुवात नक्की कशी झाली? एकादशी ही फक्त एक तिथी किंवा कॅलेंडर मधली तारीख नसून ती एक महाशक्ती आहे, एक देवी आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकादशीची उत्पत्ती कशी झाली आणि हे व्रत का केले जाते यामागची अत्यंत रंजक आणि पौराणिक कथा अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. तर कथा सुरू होते सत्ययुगापासून. त्या काळात मूर नावाचा एक अत्यंत शक्तिशाली आणि क्रूर राक्षस होता. त्याने आपल्या शक्तीच्या बळावर थेट स्वर्गावर आक्रमण केले. तो इतका शक्तिशाली होता की त्याने इंद्रासह सर्व देवांचा पराभव केला आणि त्यांना स्वर्गातून हाकलून लावलं. सर्व देव हताश झाले, भयभीत झाले आणि मदतीसाठी भगवान शंकरांकडे गेले. शंकरांनी त्यांना भगवान विष्णूकडे जाण्याचा सल्ला दिला, कारण या संकटातून फक्त विष्णू देवच त्यांना वाचू शकत होते. सर्व देवांनी क्षीरसागरात जाऊन भगवान विष्णूंची करुणा भाकली आणि त्यांना मूर राक्षसाच्या त्रासातून मुक्त करण्याची विनंती केली. देवांची ही हाक ऐकून भगवान विष्णू मूर राक्षसाशी युद्ध करण्यासाठी निघाले. विष्णुदेव आणि मूर राक्षस यांच्यात अनेक वर्ष भयंकर युद्ध चालली. दोन्ही बाजूने पराक्रमाची शर्थ झाली. शेवटी युद्ध करता करता भगवान विष्णू थोडे थकले आणि ते बद्रिकाश्रमातील एका लांब गुहेत विश्रांतीसाठी गेले. तिथे गेल्यावर ते योग निद्रेत लीन झाले, म्हणजेच गाढ झोपेत गेले. भगवान विष्णू झोपलेले आहेत हे पाहून मूर राक्षसाला वाटलं की हीच योग्य संधी आहे. तो विष्णू देवांना मारण्याच्या उद्देशाने अत्यंत कपटाने त्या गुहेत शिरला. त्याने विष्णू देवांवर वार करण्यासाठी आपली तलवार वर उचलली, पण नेमकं त्याच क्षणी एक चमत्कार घडला. भगवान विष्णूच्या शरीरातून एक अत्यंत तेजस्वी, सुंदर आणि दिव्य शक्ती प्रकट झाली, जी एका देवीच्या रूपात होती. त्या देवीच्या अंगावर अनेक शस्त्र होती आणि तिच्या चेहऱ्यावर प्रचंड राग होता. विष्णू देवावर वार करण्यापूर्वीच या देवीने मूर राक्षसाला अडवलं. त्यानंतर त्या देवीमध्ये आणि मूर राक्षसामध्ये भयंकर युद्ध झालं आणि शेवटी त्या देवीने एकाच फटक्यात मूर राक्षसाचा वध केला आणि देवांना त्यांच्या झासातून मुक्त केले. काही वेळाने जेव्हा भगवान विष्णू आपल्या योग निद्रेतून जागे झाले, तेव्हा त्यांनी पाहिलं की समोर मूर राक्षसाचा मृतदेह पडला आहे आणि एक अत्यंत दिव्य देवी हात जोडून उभी आहे. विष्णू हे सर्व पाहून अचंबित झाले आणि त्यांनी विचारलं की देवी, तू कोण आहेस आणि या राक्षसाचा वध कोणी केला? तेव्हा ती देवी म्हणाली की प्रभू, मी तुमच्याच शरीरातून उत्पन्न झालेली शक्ती आहे आणि जेव्हा हा राक्षस तुमच्यावर वार करणार होता तेव्हा मी त्याचा वध केला. हे ऐकून भगवान विष्णू तिच्यावर अत्यंत प्रसन्न झाले. ती देवी भगवान विष्णूंच्या मनातून प्रकट झालेली होती आणि तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील 11वी तिथी म्हणजेच एकादशीचा होता. म्हणूनच विष्णुदेवांनी तिचे नाव एकादशी ठेवलं. विष्णुदेव तिला म्हणाले की देवी, तू मला आणि सर्व देवांना या संकटातून वाचवलं आहेस, त्यामुळे मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. तुला काय वरदान हवं आहे ते मला सांग. त्यावर एकादशी देवीने विष्णू देवांकडे एक अत्यंत सुंदर वरदान मागितले. ती म्हणाली की हे प्रभू, जो कोणी मनुष्य या तिथीला पूर्ण श्रद्धेने माझं व्रत करेल त्याला तुम्ही सर्व पापातून मुक्त करा आणि त्याला आयुष्यात सुख समृद्धी द्या. भगवान विष्णूंनी तथास्तु म्हणून तिला ते वरदान दिलं आणि म्हणाले की या तिथीला जे कोणी मानव पूर्ण मन लावून व्रत करतील त्यांच्या मनातील सर्व वाईट विचार नष्ट होतील, त्यांची सर्व पापे धुवून निघतील आणि त्यांना मृत्यूनंतर थेट वैकुंठ लोकात जागा मिळेल. तेव्हापासून एकादशी व्रत करण्याची परंपरा सुरू झाली. तर मित्रांनो, ही होती एकादशी देवीच्या उत्पत्तीची सुंदर कथा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या धार्मिक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.